मध्ये आज आपण आलोय छत्रपती संभाजीनगर शहराजवळच्या श्री दत्त मंदिर संस्थान येथे, अर्थात देवगड या गावी। आणि माझ्या पाठीमागे बघू शकता श्री दत्त मंदिर संस्थानाची ही प्रवेशाची मुख्य कमान आहे। संभाजीनगर महामार्गावर नेवासा फाट्यापासून छत्रपती संभाजीनगरकडे जाताना डाव्या साईडला दत्त मंदिर संस्थानाची ही कमान लागते। येथून श्री क्षेत्र देवगड 5 किलोमीटर अंतरावर आहे। देवगड संस्थानामध्ये कितीही मोठ्या प्रमाणात गाड्या आल्या तरी सुद्धा पार्किंगसाठी सुसज्ज व्यवस्था केलेली आहे। या संस्थानाची पार्किंगची व्यवस्था बघून मला श्री क्षेत्र शेगावची आठवण झाली। श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव हे मॅनेजमेंटचं भारतातील सर्वोत्तम उदाहरण आहे। देवगड संस्थानातील स्वच्छता बघून माझं मन भारावून गेलं, कारण आपण हल्ली बरेच तीर्थक्षेत्र बघतो तेथे स्वच्छतेबाबत हलगर्जीपणा केला जातो, परंतु येथे तसं नाही। येथील इमारतींना सुद्धा संत गजानन महाराज संस्थान शेगाव यांच्या धर्तीवरच रंगवण्यात आलेलं आहे, त्यामुळे ते बघताना डोळ्याला आल्हाददायक वाटतं। श्री गुरूंची पुण्यभूमी श्री क्षेत्र देवगड असं लिहिलेल्या कमानीमधून मी देवगड संस्थानामध्ये प्रवेश केला। सुरुवातीलाच येथे जी पेढ्यांची आणि प्रसादांची दुकानं आहेत त्याच्यापैकी एका दुकानामध्ये मी प्रवेश केला। येथे मिळणारे पेढे खरंच खूप चांगले असतात, कमी साखरेचे आणि तितकेच कमी किमतीतले सुद्धा। 80 रुपये पाव पेढा असल्यामुळे मी भाव सुद्धा केला नाही, कारण शहराच्या ठिकाणी तुम्हाला जवळपास ही काळजी घ्या, आम्ही आलोच। मुख्य मंदिराकडे जात असताना मला वाटेत आम्ही सकाळच्या वेळी आलो असल्यामुळे येथे तेवढी गर्दी नव्हती, परंतु हळूहळू आता गर्दी व्हायला सुरुवात झाली होती। संपूर्ण संस्थानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झाडे लावण्यात आली होती, त्यामुळे संस्थानाचं वातावरण उन्हाळ्यात देखील तुम्हाला थंड थंड वाटतं। इतर तीर्थक्षेत्रांनी सुद्धा श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव आणि श्री दत्त मंदिर संस्थान देवगड यांचा स्वच्छतेच्या बाबतीत तरी आदर्श घ्यायला हवा। आपले चपला बुट काढण्यासाठी इथे सेपरेट जागा आहे, परंतु तरी सुद्धा बरीच मंडळी वाटेतच चपला बुट काढतात। शेवटी भारतीयांची सवय, जी गोष्ट ज्याच्यासाठी तयार करण्यात आलेली आहे त्या गोष्टीचा ते कधीच वापर करणार नाहीत। परंतु मी मात्र MPSCचा अभ्यास केलेला असल्यामुळे आणि एकही परीक्षा पास न झाल्यामुळे आपल्या चपला पादत्राणे कक्षामध्येच काढल्या आणि लागलीच बाजूलाच असलेल्या नळाखाली पाय धुवून घेतले। या महाद्वाराचे उद्घाटन दिनांक 1 ऑगस्ट 1990 रोजी झालेले आहे। सकाळी 6:15 वाजता हे महाद्वार उघडलं जातं, त्यानंतर दिवसभरात कधीही हे महाद्वार बंद होईपर्यंत तुम्ही श्रींचं दर्शन घेऊ शकता। मंदिराच्या आतमध्ये फोटो आणि व्हिडिओ शूटिंग अलाउड नसल्यामुळे मी ते केलं नाही, आणि तसंही मला वाटतं की कुठल्याही मंदिरामध्ये गेल्यावर आपण दर्शनावर फोकस करायला हवा, ना की फोटो आणि व्हिडिओ काढायला, कारण आपल्या भारतीय लोकांची मानसिकता अशी असते की लोक देवाच्या मूर्तीसोबत सुद्धा सेल्फी घ्यायला बसलेले टपलेले असतात। देवगड संस्थानाचा संपूर्ण परिसर अतिशय स्वच्छ, अतिशय निर्मळ, पवित्र आणि मनाला प्रसन्न वाटेल असाच आहे। एखाद्याच्या मनात कितीही नैराश्य असलं, कितीही निगेटिव्हिटी असली तरी सुद्धा त्याला येथे प्रसन्न आणि पॉझिटिव्हच वाटेल। एवढा मोठा परिसर दररोज स्वच्छ करणं ही काय खायची गोष्ट नाही, त्यासाठी सर्वप्रथम लागते ती इच्छाशक्ती आणि त्यानंतर भगवंताप्रती असलेली आपली भक्ती। देवाचं ठिकाण असावं, मनाला